मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोलला होता की आम्ही एक्सप्लोर करणार आहे पनवेल येथे वडाळे तलाव कंप्लीट झाल्यानंतर हा आहे उरण जेपीटीचा महामार्ग। तिथून आपण खाली आल्यानंतर इथे हा नवीन JNPT रोड आहे आणि इथून समोर दिसतं तुम्हाला हा बघा इंटरनॅशनल एअरपोर्ट बनत आहे इथे। मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार पुढे जाऊन थोडंसं कसं आहे। आणि हे बघा तुम्हाला लांबपर्यंत दिसेल इथे तुम्हाला जर हा व्हिडिओमध्ये दिसत असेल हा बघा हा लांबचा डोंगर आहे, हा हाजी मलंगचा डोंगर आहे, मलंगगड म्हणतात त्याला, हाजी मलंग बरोबर। तर आपण पुढे जाऊन एक्सप्लोर करूया एअरपोर्ट तुम्हाला दाखवणार होतो। नवीन एअरपोर्ट बनते त्याची प्रगती कशी चालू आहे ती। हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल एक्सप्लोरर पत्री। स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। नवीन चॅनल ज्याला तुमचा सपोर्ट मिळत आहे, प्राधान्य मिळत आहे आणि भरभरून सपोर्ट मिळत आहे। आम्ही तुम्हाला बोलला होता मागच्या वेळी की मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की तुम्हाला नेक्स्ट एक्सप्लोर करणार तुम्हाला की आम्ही नवीन काहीतरी दाखवणार। मग आपण पनवेलला आलेलो होतो। तर पनवेलमध्ये आल्यानंतर आम्हाला बघण्यासारखी काही ठिकाणे मिळाली, ज्याचा मागच्या वेळी आपण वडाळे तलाव एक्सप्लोर केला होता। आता थोड्या वेळा अगोदर आम्ही आलो इथे तर बघितलं उरण हा आहे मागचा आमचा भाग उरण JPTचा। तिथून आम्ही पाहिलं तर आता नवीन इथे एअरपोर्ट तयार होत आहे। म्हणजे मित्रांनो हा बघा हा नवीन एअरपोर्टचा कंपाऊंड सुरू झालेला आहे। सिडकोतर्फे काम होत आहे इथे। पुढे आपण बघणाऱ्याचा एंट्रन्स गेट आहे। आम्ही बघतो पूर्ण बघा शहर आहे, पूर्ण पनवेल शहर आहे इथून पूर्ण। आणि शहराच्या अपोजिट साईडलाच पूर्ण आपला एअरपोर्ट गेट झालेला आहे। डेपोचे असंख्य टँक्स आहेत, जवळपास नाही डेपोचे तरी समथिंग इथून 3 दिसत आहेत आणि इथून 6 टँक्स आहेत। राईट्सला प्राईस होतं, नाव कुठे लिहिलं आहे ते ॲक्च्युली मला पण आता माहिती नाही पडलं आहे। आम्ही आता आलो मित्रांनो आम्ही चाललो आहोत परत आता घराकडे। आणि हे आहे उरण JNPT रोडला परत जातो आपण। मग इथूनच आपण थांबूया आता आणि नेक्स्ट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। सी यू। मित्रांनो हा बघा हा एक्सटर्नल व्ह्यू आम्ही बघितला फ्लायओव्हरवरून दिसत होता एअरपोर्ट पूर्णपणे। हा बघा तो ETC टॉवर वगैरे तिथे दिसते लांबून आणि हा फ्यूल टँक वगैरे आपण तिथून रिटर्न आलो। परत आम्ही फ्लायओव्हरवर येऊन परत हा व्हिडिओ काढत होता इथून, तो ब्लॉगमध्ये राहिलेला पार्ट होता। आणि एअरपोर्टचं नाव होतं डॉक्टर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय लोकनेते। एअरपोर्टचं नाव जे आहे ते आहे डॉक्टर लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट असं नाव ठेवलेलं आहे एअरपोर्टचं।
हा एअरपोर्टचा व्ह्यू आहे बघा. पूर्ण वर्किंग चालू आहे, काम चालूच आहे जोरात. जेव्हा कंप्लीट होणार तेव्हा एक आम्ही ब्लॉग बनवणार इथला आणि बघूया एअरपोर्टवरती जाण्याचे चान्स भेटले तर तुमच्या कृपेने पेही करू. तर हा मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ॲक्च्युली आम्ही आलेलो पनवेलमध्ये फिरायला. हे आमचे काका आहेत, त्यांना ड्रायव्हिंग शिकायची खूप आवड होती. आमची गाडी आणली त्यांनी, 2 दिवस ट्रायल मारले इथे आणि चांगला शिकलेत पण. बघू शकता तुम्ही, ड्राईव्ह करत आहेत आता सध्याला त्यांनी. आणि आम्हाला इथून जरा उरण वगैरे JNPT मार्गे एअरपोर्ट वगैरे दाखवला, त्याचा आम्ही ब्लॉग केला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल सांगा नक्की. चला, चॅनलला बाय बाय करतो मी आता. सी यू, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.